मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि मी तुमचं सागर गिरत. मंडळी, आजची तारीख आहे 28 जून 2024 आणि आज आपण चाललो एकविराईच्या भेटीला. आणि आता आपण 5 दिवस पदयात्री चाललेलो आहोत. तर आजचा पहिलाच दिवस आहे आणि आपण अलिबाग कोलीवाडा किल्लेपाडाच्या आपण मंदिराजवळ उभे आहोत. आपल्यासोबत ओंकार दादा सुद्धा आहे. दादा, जराशी माहिती दे ना आपल्याला 5 दिवसाची. म्हणजे आपल्या सालाप्रमाणे आपण जसे चालतो तसे यावर्षी पण त्याच जोशात त्याच खणखणीत चालणार. यावर्षी आपले पालखीला किती बोर्ड आहेत तरी नाही का अंदाजे? 300 300 350. आता आपला पहिला दिवस आहे. आता आपला 8:15 वाजले. तर पहिला स्टॉप कुठे असेल आपला? कार्लेखिंडी पातुर्देवी जवळ. चालेल चालेल. ओंकार दादा आपल्याला 5 दिवसाची रोज माहिती देत राहील. तर आता तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. ओके. आणि यावर्षी पण त्याला सपोर्ट करा जसं की मंडळी, आपल्या समोर मरुआई मंदिर अलिबाग कोलीवाड्यामधलं आहे आणि इथे आई एकविरा माऊलीची सुंदर अशी रांगोळी आणि हे मंदिर अलिबाग कोलीवाड्यामधलं. इथूनच आपल्या आई माऊलीची पालखी निघालेली आहे आणि आईच्या पाया पडून आपण आता पालखीसोबत पुढे जाणार आहोत. बहिणीचा सोहळा आनंदाने पार पाडेल आणि आनंदाने आनंदाने घेऊन जा. अरे अरे बाल गोपाल गावातील खंडोबा देवाचं मंदिर आणि इथे आता आपली पालखी थांबलेली आहे आणि सर्वजण इथे आता पाया पडून जात आहेत. खंडोबा देवाचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता.
मंडळी आत्ताच कोलीवाड्यातून पालखी निघाली आहे कुर्याईची आणि अर्धा ते पाऊण तास पाऊस पडतो. आम्ही पण आता छत्रीमध्ये आहे कारण फोनमध्ये शूटिंग केल्यावर फोन भिजायला नको म्हणून. मागे पण बघू शकता थोडा अजून पाऊस पडतोयच. आता आम्ही कोलीवाड्यातून बाहेर पडतो. पालखी जरा थोडी पुढे गेले आणि आता आम्ही मुलं पाठी राहिलो. आता मला पुढे गेल्यावर हळूहळू सर्व दाखवतो. मंडळी पाऊस पडत होता, आत्ताच पाऊस थांबला आहे. तरी पण आपली पालखी चालतायत पोरं भिजत भिजत. थोडासा पाऊस पडतोय आणि पालखी मागे आहे. बघू शकतो तुम्ही बस आहे त्याच्या मागं बाजूलाच आपली पालखी आहे. तर पालखी चालत येईलच पुढे. आणि बघा पुढे सर्व आपला DJ सेट वगैरे चाललाय. मंडळी अलिबागमध्ये भरपूर सध्या पाऊस चालू झाला आहे आणि आमचा पालखीचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी पाऊस चालू झाला आहे. बिना चप्पलच्या त्यामुळं पावसामुळे काय नाही वाटत. ऊन जास्त तर कंटाळ येतो पोरांना. तर बघूया आता पाऊस तर थोडा कमी पण झाला पाहिजे. आता थोडा थोडाच लागला आहे. पालखी मागे आणि पुढं पुढे आहे. काय पाहिजे बाहेर? सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार. हे सोनियाचे नांदन माझ्या बाया खायल्या गार गे, बाया खायल्या गार म्हणतात सोनियाचा हार मंडळी आता आम्ही खंडाळ्यापर्यंत पोहोचलोय आणि धीरज आपल्यासोबत आहे बघा चालतोय. आणि आता जरासा पाऊस थांबला आहे आणि पालखी पुढे आहे त्याच्या मागून आम्ही होता. हा बघा धीरज. आणि आत्ताच पाऊस थांबला तो पूर्ण भिजला. 500ची नोटी दाखव. हा बघा 500ची नोटी पुऱ्या भिजल्यात. आणि आता बघूया पाऊस थांबला. जेवढा ब्लॉग करताना शूट करताना तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत. कारले खिंडीचे डोंगरान कशी थाटान बसली माय. साऱ्या गिऱ्यांची साऱ्या कोल्यांची माली गुरबांची पातरू बाय. कारले खिंडीचे डोंगरान कशी थाटान बसली माय. कारले खिंडीचे डोंगरान कशी थाटान बसली माय. साऱ्या अगऱ्यांची साऱ्या कोल्यांची माली गुरवांची पातरू बाय. साऱ्या अगऱ्यांची साऱ्या कोल्यांची माली गुरवांची पातरू बाय. कारले खिंडीचे डोंगरान कशी थाटान बसली माय. कारले खिंडीचे डोंगरान कशी थाटान बसली माय. साऱ्या आगऱ्यांची साऱ्या कोल्यांची माई गुरवांची पातरू बाय. साऱ्या आगऱ्यांची साऱ्या कोल्यांची माई गुरवांची पातरू बाय.
कसा सजविला डोंगर चिमण्या पाखरांची कशी बघा झाडावरी भिरभिर हिरव्या कुंकुवान आईचा कसा सजविला डोंगर चिमण्या पाखरांची कशी बघा झाडावरी भिरभिर उन्हा तानात सावली गोर गरिबांची ही माय उन्हा तानात सावली गोर गरिबांची ही माय साऱ्या आगऱ्यांची साऱ्या कोल्यांची माय. मंडळी आता दुपारचे 12:15 वाजलेत आणि पातुरदेवी मंदिरापाशी आपली पालखी आलेली होती आता आणि इथं आता पाऊस सुरू झाला. आता आपली पालखी निघाली आहे. आता आपला पांडवादेवीचा पुढचा स्टॉप असणार आहे. माझ्या मागे बघू शकता भरपूर असा पाऊस पडतोय आणि आपल्या मंडळाचे अध्यक्ष निलेश बलबारी, तुम्ही काय सांगू शकता आजच्या पावसाबद्दल आणि पालखीबद्दल? आज खूप मस्त पाऊस पडलेला आहे आणि सर्व भाविक एकदम व्यवस्थितपणे एकदम गारगा झालेत आणि व्यवस्थित खुशीने चालत आहेत. तुम्ही त्या माहोल बघितला तुम्ही आता गेल्या वर्षी पहिल्या दिवसाला ऊन होतं, बरोबर आहे ना? पहिल्याच्या भरपूर ऊन होता. सर्व म्हणजे पब्लिकांचे आमच्या भाविकांचे सर्वांचे पायाला फोड आले ॲक्च्युली. ज्याने जे चप्पल नव्हते घातले त्यांनी पेजारी के पोळण्याला चप्पल घातले. बरोबर आहे. जेवण जिथे जेवायला थांबले तिकडे बरोबर आहे. आणि तिकडे आम्ही ॲक्च्युली तिथं जेवल्यानंतर आम्ही पालखी लगेच काढतो. पण त्या गेल्या वर्षी आम्ही पालखी 4 वाजता काढली, आराम करून पालखी काढली. असं अनुभव यंदाच्या वर्षी चांगला आहे. आता आपल्याला जेवायला जायला किती वाजतील तरी पण? आता वाजलेत आता 12:15 झाले. 12:15 आपलं 12:15 आपलं 1:30 वाजतील. 1:30 वाजतील. परफेक्ट 1:30 तिथे आपली जेवणाची मंडळी पोहोचली जेवण करण्यासाठी. जेवण करणारी मंडळी सकाळी पोहोचलेली आहे जेवण, कारण की सर्व भाविक अलिबागचे असतात. छोटे लोक माणसं असतात, 300-400 लोक असतात जेवायला. त्यामुळे आम्ही सकाळीच त्यांना जेवण पाठवतो. धन्यवाद. तुम्ही आता आम्हाला पुढे अशी माहिती देत राहा. 100%. जय किरा. धन्यवाद. भरपूर असा पाऊस पडतोय आणि दादा सुद्धा. दादा आता आपल्याला किती तरी पण अंतर कापायला लागेल इथून चालण्यासाठी? 5 ते 6 किलोमीटर अजून चालायचं. तिकडे आपली जेवणाची सोय आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला 1-1.5 तास जाईल ना तिकडे जाईपर्यंत? 2 तास जातील. पावसाबद्दल काय सांगशील? पावसाबद्दल बरं वाटतं काय? खूप बरं वाटतं पाऊस येते. पावसाळ्यात खूप आनंद वाटतो. आणि ही दोन्ही पण मंडळाची माणसं आहेत, बघू शकता भिजतायत आणि सगळ्यांसोबत घेऊन चाललेले आहेत. धन्यवाद दादा. जय किरा. जय एकविरा. आणि आता आपल्या जेवणाच्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे. तर गेलो की मग आपलं तिथे जेवण राहणार. एक दादाही सांगितलं 5 ते 6 किलोमीटर, म्हणजे मला वाटतं जास्त असेल थोडंसं. तर तेवढ्यावर पोहोचलो की आपली जेवणाची सोय होणार आहे. मंडळी फायनली 1 ते 1.5 तास चालू, म्हणजे 1:30 वाजता पोहोचू असं वाटलेलं, पण पालखीच्या आम्ही लेट पोहोचलो आहे. 2:30 वाजले आणि पालखी पोहोचून एक अर्धा तास झाला असेल. तर आम्ही लेट पोहोचलो आहे. बाहेर बघू शकता पांडवादेवीचा स्टॉप आलेला आहे, तिथे समोर जेवणाची सोय केलेली आहे. तिथे आता जेवण करायचं आहे आणि 1 ते 1.5 तास आराम राहणार आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढे चालायला सुरुवात करू. आपल्या पोरांचं आता 3 वाजता पूर्णपणे जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर 1 तास सर्वांनी ब्रेक केलेला आहे. आता 4 वाजलेत. तर आता 4 वाजलेले आहेत आपल्याला, बरोबर आहे? आता आपण इथून जेवणाच्या ठिकाणाहून निघणार आहोत. आता आपल्या पेणला आपली रात्रीची वस्ती असणार. त्याच्या आधी आपल्याला वडखळला नाश्ता असेल, बरोबर आहे? वडखळला पोचायला तरी पण किती वाजता पोहोचू तुझा अंदाज? 1 ते 1.5 तास जाईल. तू यंदा पालखीला किती वर्ष आलास? माझा पहिलं वर्ष. तुला आता पहिल्यांदाच जेवणापर्यंत ठिकाणापर्यंत कसं वाटलं अंदाज? एकदम मस्त नियोजन. म्हणजे पालखीचा कसं काय वाटलं? माझ्या मस्ती पोरांची. आणि हा तुमचा ग्रुप कुठला आहे? सिद्धार्थ. आणि तुम्ही तुझं नाव काय? माझं नाव प्रसन्न. ओके, धन्यवाद दादा. आणि पुढची पण माहिती देत राहा अशीच. आणि हा सर्व यांचा ग्रुप आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण दादा आता आपण वडखळला जाऊ ना, बरोबर आहे ना? वडखळला आता किती वेळात पालखी निघेल तुझा अंदाज? 15-20 मिनिटात पालखी निघेल. 1-1.5 तासात आपण वडखळला पोहोचू. बरोबर आहे ना? पावसाचं काय गॅरंटी वाटते का? आता सध्या थोडा पडतोय. खूप आहे येता जाता पाऊस. पावसामुळे कसं वाटते तुला? मस्त वाटते. जो त्रास होतो तो कमी होतो. पायात चप्पल घालून ना आलास, बरोबर आहे? पायाना कसं वाटतं सध्या? म्हणजे गेल्या वर्षी इथे आल्यावर इथे एक चप्पलचं दुकान होतं, तिथं आल्यावर पोरांचे सर्व फोड आलते उन्हामुळे. ते इथं चप्पलच्या दुकानात पोरांनी सर्वांनी चप्पल खरेदी केली. तर आता तुला चप्पल घालावीशी वाटते काय? म्हणजे पहिलंच वर्ष आलास, पाऊस आहे म्हणजे बरं वाटतंय आणि मजा मस्ती करत चाललायस ना? ओके, धन्यवाद दादा. अशीच माहिती देत राहा. आता जेवल्यानंतर पोरांनी थोडा वेळ आराम करून आता चालायची सुरुवात केलेली आहे आणि आता आम्ही शहाबाद जाऊन आहोत. माझ्या मागे बघू शकता, पुढे बघू शकता, मागे बघू शकता, भरपूर जण चालायला आहेत.
मंडळी जिथे जिथे आपण चालतोय तिथे तिथे हा बारका बाबू आणि दादा आपल्याला पाण्याची चांगली सोय करतायत. दादा आता ही पोरं चालतायत त्यांना किती वेळ जाईल आता पोचायला? आपण अर्ध मकान तर पाव मकान काढलंय, किती वेळ जाईल एक अंदाज? अर्धा तास जाईल. आता किती किलोमीटर असेल तरी पण? 7 किलोमीटर आपल्याला नाश्त्याची सोय केली आहे, बरोबर आहे ना? तर आता पालखीचा लास्टचा बावटा आहे तो किती लांब असेल तरी पण? 1.5 किलोमीटरवर. म्हणजे त्यांना तेवढा वेळ जाईल. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. मंडळी चालणाऱ्या मुलांसाठी थंड्याची सोय केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि थंड थंड असा थंडा आपल्याला पियायला भेटणार आहे. आणि इकडे गाडी फुल लोड करून आणली बघा, बघू शकता तुम्ही. सगळं प्रकार आहे, पाणी बिस्किट सर्व काही आहे. दादा मला एक सांगा, आता ही पोरं बिना चप्पलची चालतायत तर त्यांची पायाची अवस्था काय असेल? म्हणजे बरेच जण असे बोलतात की तुम्ही पालखीला जाता, काय मजा मस्ती करता, काय फायदा त्याचा? तुम्हाला एक एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही पहिल्यापासून मंडळाच्या आहात माणूस, तुम्हाला एक अनुभव आहे. देवीच्या कृपेने एक असा आनंद वाटतो का त्या 4 दिवस अगोदर पालखीला सगळे उत्साहाने निघतात. बरोबर आहे. काय कामधंदे असतात साईडला ठेवून सगळे एकविरेसाठी येतात. बरं. आणि गेल्या वर्षी असे बरेच जण बोलत होते म्हणजे तुम्ही का जाता पालखीला, काय नाही, पण त्याचा आपल्याला अनुभव भेटतोय की नाही? म्हणजे काय नक्की 100% अनुभव मिळतो. बरोबर आहे ना. अनुभव म्हणजे जीवनात प्रत्येकाच्या काहीतरी खूप गरज आहे आम्हाला. प्रत्येक म्हणजे कसं जिरा सोडा पोटासाठी चांगला. नाही, प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी फरक पडतोय की नाही? हो पडतो. धन्यवाद. मंडळी आता आपण वडखळमध्ये होतो आणि वडखळच्या देवळामध्ये नाश्ता केला आहे. तर मित्र आपले सगळं कसं काय नाश्ता कसा होता ते तुम्हाला सांगतील. मंडळी आता आपण वडखळच्या देवळाच्या बाहेर इथे ग्राउंडमध्ये बसलेलो आहोत आणि सर्व आपली मित्रमंडळी आहेत. तर ते आत्ताच नाश्ता केला आहे. तर दादा आता नाश्त्यामध्ये आपल्याला काय काय होतं तू सांगू शकतोस? समोसा आणि चहा दिली. समोसा आणि चहा. आणि आता आपल्याला 5:45 वाजले, बरोबर 6 वाजायला येतील 5 मिनिटात, बरोबर आहे ना? आता आपली पालखी निघाली, कारण मला वाटते आपल्याला 6 वाजल्यापासून 2 तास तरी जातील पेणला पोहोचायला, बरोबर आहे? कारण आता लास्टचा टाइम आहे आणि पोरं जल्लोष करत नसतील. पण तुला कसं वाटतंय, तू जल्लोष करशील की ना आता डीजेच्या मागून? 100% करायलाच पाहिजे. आणि आता तुम्ही दिवसभर भिजलेत, बरोबर आहे? काही जण आपल्यातली पोरं तर बिना चप्पलचे. तुला कसं वाटलं? पालखीला तर छान वाटलं. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा 2रा वर्ष पालखीचा, पण मस्त वाटलं. मस्त वाटलं ना? कसली कमी आहे काय? नाही कमी नाही कसली. कसलीच कमी नाही ना. आणि दिवसभर पाऊस पडतोय त्याच्यामुळे पोरं भिजलीत. तू सुद्धा भिजलायस, तर तुला काय थकवा वगैरे जाणवतोय? नाही काय वाटत नाही, उलट मजा वाटते. कारण पालखीमुळं बऱ्याच पोरांना किती, आता गेल्या वर्षी सुद्धा 4 दिवस पोरं भिजत होती, कोणाला काहीच त्रास झाला नाही. आणि यावर्षी पण तशी सुखरूप जाऊ, बरोबर आहे? आता आपण पेणला जाऊ ना, जाता नाचत जाणार ना आपण. आणि पेणला जायला आपल्याला तरी पण नाचत जाऊ, त्यामुळे 2 तास जातील, 2-2.5 तास जातील, म्हणजे 8-8:30 वाजतील, बरोबर आहे? त्याच्यानंतर तर आपला पेणमध्येच वस्ती असेल ना, बरोबर आहे? आणि दादा तू आता आला, चप्पल घालून आला, तुझ्या तब्येत आहे त्याच्यामुळे तुला चालायला वगैरे काही त्रास वाटला? मला मजा वाटते, उलट पाऊस पडतोय. बरं आहे. म्हणजे पहिल्या बावट्यासोबत आलास की मध्येच पोरांसोबत? पालखीसोबत, म्हणजे पालखीसोबत मधल्या बावट्यासोबत, लास्टचा बावटा आणि मध्ये, आणि पहिला बावटा म्हणजे मध्येच तू चालला. तुझं नाव दादा? आतिश पालवणकर. कितवं वर्ष आहे तू? 2रं ना? ओके, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. आईलो आईलो आये आये आये. आता आपण वडखळमधून चालायला सुरुवात केली आणि आता पण पाऊस चालूच आहे. आपण आता 2 तासात वडखळ करून पेणला पोहोचणार आहोत पालखीसह. तुम्हाला सर्व मजा मस्ती दाखवतो आता. मंडळी संध्याकाळचे आत्ता 7 वाजायला आले, तरी दिवसभर आज पाऊस पडतोय आणि त्या पावसात आम्ही चालतोय. आज जास्त काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही पावसामुळे, पण उद्याची व्हिडिओ तुम्हाला नक्की भारी बघायला मिळेल.
डोंगर जायला लाल 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 आई तुझा डोंगर जायला लाल 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 आईचा डोंगर जायला लाल आईला नथनी बी आणली लाल आई तुझा डोंगर जायला लाल आईला नथनी बी आणली लाल आईचा डोंगर जायला लाल 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 आई तुझा डोंगर जायला लाल 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 आईचा डोंगर जायला लाल मंडळी आत्ताच एकविराईच्या मंदिरातून पेण कोलीवाड्यातून आत्ताच एकविराईची आरती झालेली आहे आणि आता पुढे रूमकडे मी चाललो आहे. आता रूमकडे गेल्यावर आता वाजलेत रात्रीचे 8:10. आता रूमवर जाऊन 10-15 मिनटं जातील, 10 मिनटं जरी जातील रूमला जायला. आणि तिथून मग पुढे पुरं काय करतायत कसं काय म्हणजे कोणत्या किती हातपाय दुखत आहेत कारण बरेच पुरं विदाऊट चपलेची सुद्धा आहेत. मंडळी आपण चालतोय आणि आपल्या भावाची परिस्थिती बघा, 2 पाय कारण विदाऊट चप्पलचं आहे आणि भरपूर कंटाळला आहे. म्हणजे त्याच्या अंगावर हात ठेवला तरी बोलते नको, बोलते गुन्हा दाखल होईल बोलते. तर त्याची परिस्थिती बघा, म्हणजे त्याला चालताना सुद्धा येत नाही कारण तो विदाऊट चप्पलचा होता. आणि आता इथून अजून 5 मिनटं जातील तेवढ्यावर रूम आहे. कंटाळलेत सर्व पोरं. आता रूमवर गेल्यावर भेटू आपण. मंडळी आता आपण 9 वाजता आपल्या ठिकाणावर पोचलो, 8:30लाच पोचलो आपण. तिथे आपली आजची वस्ती आहे पेणमध्ये, पेण कोलीवाड्यामध्ये. आज मी पहिल्यांदा एवढ्या वर्षातून बिना चप्पलचं आलो, पण बिना चप्पलचं आले पाय एकदम शून्य पडले. पाऊस पडल्यामुळे पण आज बाम लावायला लागला आल्या आणि आता आंघोळ झाली. आता वाजले 9 वाजून गेले. लाईन लागले पाठी, इकडे जेवतो. जेवायला काय ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. पहिल्या दिवशी पावसात आलो, पाऊस पण छत्री आणलेली होती, ती पण एक कमी शूट केला. पण पावसा तुझं पण गार वारा तरी लागला, नाहीतर मग उन्हात असतो तर पाय साली उडाले असत्या पायाच्या. पण बऱ्यापैकी सध्या उद्या ही शक्ती आई किंवा देऊ हिच्या आईची मी प्रार्थना करतो. आणि आता जेवायला सगळे गेले तिकडे जातो. मंडळी पोरं बघा जेवायला बसली आणि आज जाम भूक लागली कारण बऱ्याच दिवसांनी चालले असतील माटे, कमीत कमी वर्षभराने एवढे चालले असतील. त्यामुळे आता जेवणावर ताव मारलाय रात्रीचा परत एकदा ना. आणि पाय दुखतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त आता लवकर जेवून कधी झोपतोय असा त्यांचा प्रयत्न आहे सगळ्यांचा. झोपणार ना? उद्या सकाळी किती वाजता उठाल? 5ला. आपली पालखी किती निघाली इथून? 8ला निघल. आणि उद्या सकाळी 11ला दुपारी जेवण, सकाळी नाश्ता द्यायच्या आधी. आता तुमच्या पायांना कसं वाटते? बघा बघा आता हा 3 बॉटल घेऊन आलाय पाण्याच्या, एकट्यासाठी 3 पाण्याच्या बॉटल. आणि जेवणाचं ताट घेऊन आलंय. तू आता गेल्या वर्षी पण आमच्यासोबत होतास. ती लँग्वेज तुझी बोलून दाखव जरा. विसरलास? ती लँग्वेज याची जरा वेगळी आहे. अजून एक जोडीदार आला आमचा.
हा बघा यांचा तिसरा जोडी त्यामुळे तिघांसाठी 3 बॉटल आणल्यात त्यांनी, एकट्यानेच आणले तिघांसाठी 3 बॉटल. जेवायला काय काय मग आज? अरे जेवायला काय काय ते लास्टात सांगायला. जेवण एक नंबर झाले ना. ओके ओके. असं जेवण रोज करावे काय रे. धन्यवाद भावांनो. बघा सगळ्यांची इथे बघा सगळ्यांनी इथे जेवणासाठी लाईन लागलेली आहे. पाण्याची बॉटल, पापड आणि जेवण लाईन लागले. बाकीचे सर्व इकडे जेवायला बसले. रात्रीच्या आत्ता 11 वाजलेत आणि आता मी जेवून झालेलो आहोत आणि जसं बाहेर राऊंडसुद्धा मारून आलो आणि सगळी पोरं आता झोपलेत, आम्हीसुद्धा झोपतो. आणि आता आपला पहिल्या दिवसाची व्हिडिओ बघून झाली असेल तुमची, तर आता उद्या सकाळी उद्या आपण दुसऱ्या दिवसाची व्हिडिओ बनवणार, ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. एकविराईचा पायी दुसरा दिवस. चला जय एकविरा म्हणून.